माननीय शिंदेसाहेब आम्हीच फ्लाईटतून बरोबर येत होतो आणि तिथे दोघं पती पत्नी दिसले आणि ते धावत धावत आले आणि म्हणाले की आम्हाला फोटो काढायचा आहे मुख्यमंत्र्यांबरोबर. तर आम्हालाही प्रश्न पडला की साहेब थांबणार कसे, उशीर 2-3 तास झालेला आहे, परत विमानाने इकडे यायचे ठाण्यामध्ये. पण ज्या क्षणी त्या पती पत्नींनी साहेबांचा रस्ता अडवला आणि सांगितलं की आम्ही ठाण्याचे आहोत आणि आम्ही किसननगरचे आहोत, त्या म्हटल्याबरोबर साहेब थांबले आणि त्यांनी त्यांच्यावर फोटो काढले. त्यामुळे आज जरी एकनाथ शिंदे नसतील इथे तरी तुम्ही परत किसननगरचे आम्ही आहोत आणि रवींद्र फाटकांच्या गुणवंत विद्यार्थी कार्यक्रमाचे विद्यार्थी आहोत म्हणतात. नक्की तुमचा फोटो मुख्यमंत्र्यांवर निघेल आणि पुढच्या काळात चांगले अधिकारी म्हणून, चांगले उद्योजक म्हणून यशस्वी होऊन तुम्ही भेटा. यांच्या उपस्थितीत या ठिकाणी भार पडलेला आहे. त्याचप्रमाणे आमदार श्री रवींद्र पाटील साहेब यांची कन्या आहे. आपण कुठे असाल कृपया करून व्यासपीठावरती यावी. आपण या व्यासपीठावरती या इथे लवकर. ओंकार बोर्गे 95.40% रोहित साली. आज संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने माननीय श्री रवींद्रजी पाठक आणि सगळे कार्यकर्ते, तसंच जयश्रीताई वहिनी पाठक आणि सर्वजण कार्यकर्ते गेले 25 वर्ष गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करत आहेत. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदजी दिघे यांनी नेहमीच 80% समाजकारणावरती भर दिलेला आहे आणि आज त्यामुळे समाजातल्या अगदी सामान्य परिस्थितीतल्या विद्यार्थिनींपैकी टॉपर्स आणि ज्यांना खूप सुंदर मार्क मिळालेले आहेत अशा विद्यार्थिनींना उपयोगी वस्तूंचं वाटप केलेलं आहे. त्याचा हेतू जो आहे तो केवळ वस्तू देणं नाही आहे, तर प्रोत्साहन देणं आहे. ज्याच्याकडून जसं ऑलिम्पिकवीर आज आपल्या देशाचं नाव रोशन करत आहेत, तशाच पद्धतीने ही मुलं किसननगर, ठाणे आणि आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि रवींद्र पाठक आणि सगळे सहकारी यांचं नाव उज्ज्वल करतील आणि पुढच्या काळात प्रगती करून महाराष्ट्राच्या जनतेला मदत करतील अशी मला खात्री वाटते. मॅडम, जे उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी जात आहेत त्यांच्यासाठी जे जात पडताळणी प्रमाणपत्र आहे यासाठी 6 महिन्याची सरकारने मुदत वाढवली आहे, त्यामुळे कशा प्रकारे विद्यार्थ्यांना फायदा होईल? एक असं होतं की बऱ्याच वेळेला कागदपत्र जी वेगवेगळी जमा केली जातात ती जमा करत असताना त्याची तपासणी जशी होते तसं लांबच्या गावांमधून जे आलेले लोक आहेत त्यांची ती कागदपत्र मिळवताना त्यांना त्रास होत असतो आणि त्याच्यामुळे त्याच्यात वेळ आपल्याला गेलेला दिसतो. त्याच्या जात पडताळणीची प्रक्रिया सोपी व्हावी या दृष्टिकोनातून माननीय शिंदेसाहेब आणि आपलं महायुतीचं सरकार सातत्याने काम करतं आहे. परंतु एक अधिकाऱ्यांना सारखा संदेश दिलेला आहे की आम्ही दिवस रात्र जनतेच्या बरोबर आहोत आणि म्हणून सन्मान मुख्यमंत्री महिला सन्मान बहिणी माझी लाडकी बहीण याच्यासाठी योजना असेल किंवा वयोश्री योजना असेल, लेक लाडकी योजना असेल, विद्यार्थी माझा लाडका भाऊ त्याच्यासाठी स्टायपेंड देण्याची योजना असेल, अशा अनेक योजना हे सरकार राबवत आहे. परंतु या सगळ्या राजकीय कामाचा पाया म्हणजे ठाणं आणि महाराष्ट्रामध्ये जे विधायक काम सर्व कार्यकर्ते रवींद्र पाठक आणि कार्यकर्ते सगळे करत आहेत. तिथे मग श्रीकांतजी शिंदे असतील, नरेश मस्के असतील, तर ह्या सगळ्या सामाजिक कामामधून ठाणेकरांबद्दल आपल्याला आपुलकी वाटते आणि ठाण्याची शिवसेना आणि शिवसेनेचं ठाणं हे या सर्व मंडळींनी खरं करून दाखवलं.